सर्वांना माझा नमस्कार. तुम्ही आपलं व्हिडिओचं टायटल बघितलंच असणार आहे. त्याच्यामध्ये आपण मेन्शन केलं आहे, नवी मुंबई महानगरपालिका सहाय्यक आयुक्त या पदासाठी जो पेपर होणार आहे, त्याच्यामध्ये जे प्रश्न असणार आहे आपले टेक्निकलचे, त्याला टेक्निकल का म्हणतो आपण? कायद्याचा सिलेबस त्यांनी त्याच्यामध्ये दिला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 8 कायदे, एक डिझास्टर मॅनेजमेंट आणि त्यांनी तुम्हाला स्कीम्सचा त्यांनी सिलेबस त्याच्यामध्ये दिला आहे. तर त्याच्यावरती प्रश्न कशा स्वरूपाचे येतील, हा सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न होता मला. बॅचमधील सुद्धा विद्यार्थी विचारत होते, की "सर तुमचं याच्यावरती काम चालू आहे का? पी-वाय-क्यू तुम्ही बघितले का?" किंवा मग इतरही भरपूर जण मला विचारत होते, की आपले प्रश्न कसे येऊ शकतात. तर त्याच्यावरती खूप जास्त काम झालेलं आहे आपल्या साईडकडून आणि ते बघितल्यानंतर, ते झाल्यानंतरच आपण आपले लेक्चर रेकॉर्ड करत आहोत. तर इथं ॲक्चुअली त्याच्यामध्ये जो सिलेबस आहे, तर भरपूर जे तुमचे कायदे किंवा नियम आहेत, तर त्याच्यावरती पी-वाय-क्यू सापडणं खूप अवघड आहे. म्हणजे फक्त टी-सी-एस नाही, तर इतरही एक्झामला ते किंवा मग आय-बी-पी-एस असू द्या किंवा मग दुसऱ्या आपल्या महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन जे आहे, तर त्यांनीसुद्धा एम-पी-एस-सीने सुद्धा त्याच्यावरती जे प्रश्न कधी घेतलेत का, तो सिलेबसला पॉईंट होता का, ते सुद्धा शोधायचा प्रयत्न आपण केलेला आहे. जिथं-जिथं आपल्याला ते सापडलं, आपण त्याचा रेफरन्स आपल्या बॅचमध्ये घेत आहोत. इथं मला ह्या लेक्चरमध्ये, या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय सांगायचं आहे, टेक्निकलचे प्रश्न कसे येऊ शकतात, ते आपण इथं डिस्कस करणार आहोत. तर हे प्रश्न तुमचे बी-एम-सी असिस्टंट इन्स्पेक्टर या एक्झाममध्ये आलेले होते. त्याच्यामध्ये त्यांनी मुंबई महानगरपालिका अधिनियम 1988 याच्यावरती 1888 याच्यावरती त्यांनी 50 प्रश्न विचारलेले होते आणि आपल्या सिलेबसला आपल्याला 60 प्रश्न ते टेक्निकल पार्टवरती विचारणार आहे. जर तुम्ही प्रश्नाचं स्वरूप जर बघितलं, तर त्यांनी कलम 19 नुसार आणि नंतर त्याचं प्रोव्हिजन विचारलेलं आहे. आपल्या बॅचचं स्वरूप जर तुम्ही बघितलं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सेम गोष्टी आढळून येणार आहे. आता पुढे जर आपण प्रश्न बघत गेलो, 2 नंबरच्या प्रश्नाला सुद्धा त्यांनी सेम गोष्ट विचारली. याच्यामध्ये तुम्हाला प्रोव्हिजन विचारलेलं आहे. कलम एक्झॅक्टली विचारलं नाही. 3 नंबरच्या प्रश्नाला सुद्धा त्यांनी तसंच केलं आणि इथे त्यांच्याकडून गोंधळ उडालेला आहे. आपले जर बॅचचे तुम्ही प्रश्न बघितले, तर ह्या लेव्हलचे प्रश्न आपण तुम्हाला एम-सी-क्यू फॉर्मॅटमध्ये घेतो आणि जी गुगल टेस्ट आपली होती, ती खूप डिफिकल्ट लेव्हलची असते. ती आपण का घेतो? त्याचं कारणसुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. हे प्रश्न वाचून घ्या. याचं स्वरूप हे ईझी लेव्हलचं आहे. याला ईझी टू मॉडरेट तुम्ही म्हणू शकता. खूप ईझी पण नाही आहे, खूप डिफिकल्ट पण नाही. मॉडरेट स्वरूपाचे हे प्रश्न आहेत, जे की आपण आपल्या बॅचमध्ये तुमच्याकडून प्रॅक्टिस करून घेत आहोत. इथं भरपूर प्रश्नाला त्यांच्याकडून गल्लत झालेली आहे. हा 6 नंबरचा प्रश्न, याच्यासुद्धा त्यांनी एक्झॅक्टली तुम्हाला ऑप्शनमध्ये कलम पार्ट असणं किंवा नियम पार्ट असणं हे त्यांच्याकडून अपेक्षित नाही. आता जर आपण डायरेक्ट, म्हणजे हे मी सिक्वेन्स वाईज तुम्हाला प्रश्न दाखवतोय. 10व्या क्रमांकाच्या प्रश्नाला त्यांनी तुम्हाला इथं कलम पाठ असणं अपेक्षित आहे, असं त्यांनी त्यानुसार त्यांचा प्रश्न सेट केला. तर मग किती कलम आणि किती नियम पाठ करायचे, याला सुद्धा एक मर्यादा आहे. आपण आपल्या बॅचमध्ये खूप जास्त पाठांतर करून घेत आहोत. का? त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. ह्या लेव्हल 1चे एम-सी-क्यू आपण आपल्या बॅचमध्ये तुमच्याकडून सोडून घेतो. लेव्हल 2चे एम-सी-क्यू जर तुम्ही बघितले, तर मल्टी लायनर स्वरूपाचे एम-सी-क्यू तुमचे आहेत. बरोबर आहे. आपण गुगल टेस्ट फॉर्मॅटमध्ये तुमच्याकडून घेतले होते. तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकता. हा तुम्ही एम-सी-क्यू सोडून बघू शकता. इकडे सुद्धा बघू शकता तुम्ही, की याची लेव्हल ही ईझी टू मॉडरेट आहे आणि हा प्रश्न तुमचा खूप टफ कॅटेगरीचा आहे. मी तुम्हाला अगोदर सांगितलं, की टी-सी-एसला या लेव्हलला जायला अजून 1 दशक लागू शकतो. या स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला येणार नाही. एवढे डिफिकल्ट नाही येणार. याच्यापेक्षा थोडे कमी डिफिकल्ट येऊ शकतात. त्याच्यानंतर आपण वर्कबुकसुद्धा तुमच्याकडून सोडून घेतो. हे का सांगतोय मी तुम्हाला? आपण आपल्या बॅचमध्ये खूप जबरदस्त पद्धतीने तुमच्याकडून प्रिपरेशन करून घेत आहोत. आता मेन मुद्दा आपल्या जो व्हिडिओचा आहे, की टी-सी-एस या एक्झाममध्ये प्रश्न कसे विचारेल. तर माझं जे ॲनालिसिस आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो. धर्मादायचा पेपर जो झाला, त्या पेपरला धर्मादाय इन्स्पेक्टरबद्दल आपण जर बोललो, तर 121 जागा होत्या. त्याच्यानंतर महिला बाल विकासचा पेपर झाला तुमचा. मला वाटतं तो प्रोटेक्शन ऑफिसरचा पेपर होता. तर त्याच्यासाठी फक्त 17 पदांची जाहिरात होती. आता धर्मादायचा पेपर आणि हा जो महिला बालविकासचा पेपर होता, याच्यामध्ये जर आपण तुलना केली, तर तुमचा महिला बालविकासचा पेपर हा टफर साईडला होता. आता तो टफ का होता, त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. इथं जागा कमी असल्यामुळं त्यांनी पेपर हा टफ बनवलेला आहे. आता सेम जर तुम्ही आपली सहाय्यक आयुक्ताची जर तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट बघितली असेल, तर खूप कमी जागा आहेत. तर माझा अंदाज असा आहे, माझा ॲनालिसिस आहे, की याच्यापेक्षा थोडेसे टफ प्रश्न तुम्हाला ते विचारू शकता. मल्टी लायनरसुद्धा प्रश्न येण्याची शक्यता आहे. त्या लेव्हलचं प्रिपरेशन तुम्ही करणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या बॅचमध्ये मी तुम्हाला अगोदरच सांगितलं,
लेव्हल 1चे MCQ म्हणजे इझी स्वरूपाचे जर त्यांनी प्रश्न विचारले. आता याच्यामध्ये जर तुम्ही भाषा म्हणजे त्यांनी कोणती भाषा वापरली, लीगल कॉम्प्लेक्स लँग्वेज वापरली की सामान्य माणसांची भाषा जर वापरली असा प्रश्न जर आपल्याला पडला, तर तुम्ही ते वाचून घ्या. तुमचं स्वतःचं एक ॲनालिसिस बनवा की भाषा तेवढी जशी बेअर ॲक्टमध्ये त्यांनी भाषा दिली त्या स्वरूपाच्या भाषेमध्ये ते प्रश्न विचारत नाही. थोडेसे सामान्य भाषेमध्ये ते प्रश्न विचारत आहे. सेम स्वरूपाचे प्रश्न आपण इथं बनवलेले आहे. तुम्ही जर आपला ट्री कन्झर्वेशन ॲक्ट 1975 याचं डेमो लेक्चर 40 मिनिटाचं डेमो लेक्चर आहे आपलं. तर ते लेक्चर जर तुम्ही बघितलं असेल, तर तुम्हाला कळलं असेल की आपल्या नोट्सची धाटणी, आपल्या नोट्सची भाषासुद्धा ही खूप सामान्य भाषा जी आपण बोलतो त्या स्वरूपाची आहे. तर तुम्ही निश्चितपणे आपल्या बॅचचा विचार करू शकता. आपल्या बॅचमध्ये सध्या म्हणजे 2 दिवसांचा ब्रेक मी घेतला माझ्या डॉक्टरनी मला तसं ॲडवाईस केलं. थोडेसे हेल्थ इश्यू होते. 8-9 तारखेला आपले लेक्चर होणार नाही. आपले 4 कायद्यांवरती ऑलरेडी लेक्चर झालेले आहे. तुम्हाला जर शेड्यूल जर दाखवायचं झालं आपल्या बॅचचं, एक सेकंड माझ्याकडे असले तर तुम्हाला दाखवतो ते. नाही, इथे नाही आहे सध्या ते. बट मी तुमचे 4 कायद्याचे लेक्चर झालेले आहे आपल्या बॅचमध्ये आणि बाकीचे लेक्चर होणार आहे. म्हणजे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचे तुमचे सगळे लेक्चर हे 10 तारखेला होणार आहे. हा व्हिडिओ आपल्या बॅचचे विद्यार्थीसुद्धा बघणार आहे. हा व्हिडिओ आपल्या YouTubeवरती येणार आहे. त्याच्यामुळं इतरही लोक याला बघू शकतात. 4थ्या कायद्यामधलं एक लेक्चर तुमचं बाकी आहे. जे 1979चे जे रूल आहे त्याच्यामधलं एक लेक्चर तुमचं बाकी आहे. ते मी घेईल. जसं मला माझी तब्येत साथ देईल तसं ते लेक्चर तुमचं होईल. 10 तारखेला जेवढं म्हणजे मी जास्त फास्ट रिकव्हर जर झालो तर 10 तारखेला तुमचं सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचे रूलसुद्धा संपणार आहे. आपण त्याच्या नोट्ससुद्धा तुम्हाला प्रोव्हाईड केलेल्या आहे. आता भरपूर जणांना प्रश्न असा पडतो की सर ठीक आहे, या सगळ्या गोष्टी तुमच्या बॅचमध्ये एनरोल कसं करायचं? तर तुम्ही हे टेलिग्रामला सर्च करू शकता द अकॅडमी किंवा हे आपलं टेलिग्रामचा लिंक आहे. याच्यावरती सुद्धा तुम्ही सर्च करू शकता आणि याच्यावरती तुम्हाला आपल्या बॅचच्या डिटेल्स भेटेल किंवा मग तुम्ही काय करू शकता, तुम्ही मला या टेलिग्रामच्या आयडीवरती मेसेज करू शकता. करंट 073 याच्यावरती तुम्ही मला मेसेज करू शकता. सध्या आपल्या बॅचमध्ये ऑफर चालू आहे. सगळ्यांना माहिती आहे की आपण कोणत्या पद्धतीने शिकवतो, आपले फीडबॅक काय. आता डेमो लेक्चर तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर तुमचे मित्रमैत्रिणी कोणी जर आपली बॅच घेतली असेल तर त्यांना विचारा आपण कोणती प्रोसेस फॉलो करतो, आपला दर्जा काय, या सगळ्या गोष्टी तुम्ही त्यांना विचारू शकता. मी माझी इथं म्हणजे फीडबॅक वगैरे तर तुम्हाला देणार नाही. मला सांगायचं काय, तुम्हाला जर डिटेल्स पाहिजे असेल तर तुम्ही या आयडीवरती मेसेज करू शकता. तुम्हाला डिटेल्स भेटतील. आणि सध्याच्या पिरियडमध्ये मी सांगतो आता फायनली की आपली फीज ही 5,000 असणार आहे. पण काही दिवस, आता ही किती दिवस असेल, पुढचे 2-3 दिवस असतील की 4-5 दिवस, मी तुम्हाला ₹2,000 ऑफ करणार आहे याच्यावरती. ₹2,000 ऑफ असेल. तुमच्याकडून फक्त ₹3,000 फीस घेतल्या जाईल. याच्यामध्ये पूर्ण जो तुमचा टेक्निकलचा सिलेबस आहे 60 क्वेश्चनचा, त्याची तयारी आपण करून घेतो. त्याच्यामध्ये आपण तुम्हाला नोट्स देतो. या नोट्स तुमच्या बायलिंग्वल असतात. मराठी आणि इंग्लिश या दोन्ही वेगवेगळ्या सेपरेट PDF आपण तुम्हाला देतो. नोट्स झाल्यानंतर आपले MCQ टेस्ट असते. त्याच्यानंतर आपण तुम्हाला वर्कबुक देतो. वर्कबुक कशी असते आणि त्याचं तुम्हाला काय मेथड असते म्हणजे कसं लिहावं लागतं ते सुद्धा सांगतो. या स्वरूपाची आपली वर्कबुक असते. याच्यामध्ये तुम्हाला फिल इन द ब्लँक्स, आपण जे शाळेत असताना रिकाम्या जागा भरा असे प्रश्न जे लिहायचो त्या स्वरूपाचं इथं आहे. आता बघा, पाठांतर करण्याच्या 2 पद्धती असतात. एक पॅसिव्ह रिकॉल आणि एक ॲक्टिव्ह रिकॉल आपण त्याला म्हणतो. पाठांतराचा मुद्दा तुम्हाला सांगतो मी काय. हे आपण वर्कबुकसुद्धा का लिहून घेतो ते पण सांगतो तुम्हाला. एक असतं तुमचं ॲक्टिव्ह रिकॉल, एक असतं तुमचं पॅसिव्ह रिकॉल. येस, पॅसिव्ह रिकॉल म्हणजे काय, ठीक आहे तुम्ही गेले, तुम्ही रिव्हिजन केलं. तुमच्या ज्या नोट्स आहे समजा 50-100 पेजेसच्या ज्या काही नोट्स आहेत तुम्ही त्या गेले आणि ते रिव्हिजन केलं, हे झालं तुमचं पॅसिव्ह रिकॉल आपण त्याला म्हणतो. ॲक्टिव्ह रिकॉल काय असतो तुमचा, की तुम्ही जे शाळेमध्ये जी मेथड तुम्ही वापरायचा ना, की तुम्ही काय करायचा, जो पण फॅक्ट्स आहे त्याच्यावरती असा हात ठेवायचा पुस्तकावरती आणि त्याला आठवायचा प्रयत्न करता. तर ती खरी अभ्यासाची पद्धत झाली, पण ती आपण कालांतराने विसरत चाललेलो आहोत. ही गोष्ट लक्षात घ्यायची. याला ॲक्टिव्ह रिकॉल म्हणतो. खूप सायंटिफिक पद्धतीने आपण आपले बॅच रन करत असतो. मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये आपले जे बॅचचे विद्यार्थी आहे त्यांना चेकलिस्ट मॅनिफेस्टो काय असतो, ते पुस्तक जे आहे अतुल गावंडे सरांचं, ते आपल्या अभ्यासामध्ये कसं वापरायचं, चेकलिस्ट कशी मेंटेन करायची, ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आपण बॅचमध्ये पिढीजात ॲडव्हान्टेजसुद्धा डिस्कस केला. का केला? आपली बॅच ही तुमची 20 फेब्रुवारीच्या अगोदर संपणार आहे. म्हणजे ज्या दिवशी शेवटचा फॉर्म भरला जाणार आहे त्या दिवशी तुमचा 60% सिलेबस हा पाठ झालेला असणार आहे. सगळ्या गोष्टी तुमच्या झालेल्या असणार आहे. टॉपिक वाईज MCQ टेस्ट तुमची सोडून झालेली असणार आहे. तुम्ही खूप जास्त पुढे असणार आहे कॉम्पिटिशनच्या. त्याच्यासाठी या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहे. आणि आपण
मी तुम्हाला डेमो लेक्चर जे टाकलं त्याच्यामध्ये कळलं असेल की आपण फक्त फॅक्ट्स आणि एक्झामबद्दल बोलतो, बाकीच्या गोष्टीबद्दल आपल्याला घेणं देणं नसतं. मी तुम्हाला वारंवार सांगत आलोय, प्रायोरिटी सेट करा आणि त्यानुसारच आपण आपल्या बॅचचं शेड्यूलसुद्धा ठेवलं आहे. बाकीच्या गोष्टीसुद्धा आपण त्याच पद्धतीने करून घेतो. बाकी मी तुम्हाला सांगितलं ॲडमिशन वगैरे कसं करायचं, फीजसुद्धा काय असणार आहे ते सुद्धा सांगितलं आणि फीजच्या संदर्भात एक गोष्ट सांगतो की ही ऑफर खूप लिमिटेड पिरियडसाठी असेल. आता किती दिवस असेल, 2-3 दिवस, 4-5 दिवस मी ते नाही सांगू शकत. ते मला ज्या दिवशी वाटेल की ही वाढवायची त्या दिवशी मी ती वाढवून टाकेल. पण सांगतो की याच्यानंतर जर मेसेज आले की नाही सर, मी जर ₹5,000 फीस केली आणि तुम्ही जर म्हटले की नाही सर ऑफरमध्ये द्या, त्या स्वरूपाचे कोणतेही मेसेज आणि कॉल्सला आपण एंटरटेन करत नाही, ही गोष्टसुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. बाकी बॅचच्या डिटेल्स किंवा मग जर तुम्हाला फीडबॅक वगैरे बघायचे असेल तर आपलं YouTubeला तुम्ही चेक करू शकता किंवा मग हा टेलिग्राम आयडी आहे आपला, तर त्याच्यावरती तुम्ही मला मेसेज करा. तुम्हाला सगळे डिटेल्स देण्यात येतील आणि निश्चितपणे तुम्ही आपल्या बॅचचा विचार करायला पाहिजे. फीडबॅक बघा आपले 100% तुम्ही. डेमो लेक्चर बघा ट्री कन्झर्वेशन ॲक्टचं. मला हे सांगायचं होतं याच्यामध्ये की तुमची लँग्वेज ही जी असणार आहे प्रश्नांची, तर ती मॉडरेट लेव्हलला असणार आहे. एवढे सोपे प्रश्न, सोपे याला म्हणू शकत नाही. या एक्झाममध्ये ते मॉडरेट होते. पण याच्यापेक्षा थोडे टफ प्रश्न येण्याची शक्यता तुमची याच्या पेपरला आहे. सहाय्यक आयुक्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या पेपरला येण्याची शक्यता आहे. तर निश्चितपणे तुम्ही बघा आता तुमचं प्रिपरेशन कसं प्लॅन करायचं, कसं नाही. बॅचच्या विद्यार्थ्यांकडून मी सगळ्या गोष्टी ह्या तंतोतंत पद्धतीने करून घेणार आहे. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू.